यानंतर बातमी बीडमधून खोक्या उर्फ सतीश भोसलेची वर्षभरानंतर निर्दोष मुक्तता झाली। तुरुंगामधून सुटून आल्यानंतर आता न्याय मिळाल्याची भावना तो बोलून दाखवत होता। बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। हे प्रकरण गाजत असतानाच बीडच्या शिरूर कासारमधील एक बॅटनं मारहाण करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि या प्रकरणामध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक झाली होती। त्यानंतर खोक्याचं ग्लास हाऊस आणि चमकोगिरीचे अनेक रील्स तसंच व्हिडिओ चर्चेत आले होते। अतिक्रमण म्हणून वन विभागानं त्याचा ग्लास हाऊस पाडलं होतं। मात्र मारहाण प्रकरणामध्ये आता सतीश भोसलेची निर्दोष सुटका झालेली आहे। राजकीय हेतूपोटी आपल्यावर खोटे आरोप झाल्याचं तो बोलतोय। सर 1 वर्षामध्ये पूर्ण माझं जी जीवनाची माझी कमाई होती ती पूर्णपणे मी म्हणजे बरबाद झालो सगळं। आज पूर्णपणे रस्त्यावर आहे, माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे। वेगवेगळ्या सगळे विचार वेगवेगळे। आता बघा ना हे घर कसं केलंय माझं। आज माझे लेकरं बाळ, माझे वडील इतके 80 वर्षाचे वडील आहेत माझे। आज त्यांना राहण्यासाठी छत नाही, माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा आहे, हे सुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडून हिसकून घेतल्यासारखं झालंय। व्हिडिओच्या पाठीमागची सत्यता अक्षरशः सगळी पूर्णपणे खोटी होती। हे जे व्हिडिओ होते ह्या लोकांनी बनावट बनवून काहीतरी कुणाचं अंगाचं मीठ तेलावर घालून ह्या लोकांना फक्त काहीतरी जिरवाजिरवी किंवा दाबादाबी करायची होती। त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट करून माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केलेला आहे।